मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। इथून पुढचे आयुष्य कार्यकर्त्यांसाठीच। संजय काका पाटील। तासगावात कार्यकर्ता संवाद मेळाव्याला तुफान गर्दी। कार्यकर्त्यांनी सहकारी यांच्या प्रेमामुळेच विविध पदावरती काम करण्याची संधी मला प्राप्त झाली। परमेश्वराच्या कृपेने सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर विकासात्मक कामे करता आली। गेल्या 30 वर्षापासून निस्वार्थीपणे कार्यकर्त्यांनी माझे राजकारण उभं केलं। महाराष्ट्रामध्ये असे जीवाभावाचे कार्यकर्ते क्वचितच एखाद्या नेत्याला लाभले असतील, त्यापैकी मी एक स्वतःला भाग्यवान समजतो। तुमच्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही। यापूर्वीही कार्यकर्त्यांसाठी मी जास्तीत जास्त वेळ देऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझे आयुष्य माझ्या या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसाठी पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने आणि अधिक तत्परतेने पूर्ण वेळ देऊन काम करण्याची मी भूमिका आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो, असे प्रतिपादन माजी खासदार संजय काका पाटील यांनी केले। इथून पुढे कार्यकर्ते हाच माझा पक्ष अशी भूमिका संजय काका पाटील यांनी व्यक्त केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर तासगाव कवटेमंकाळमधील संजय काका पाटील समर्थकांनी आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय काका पाटील बोलत होते। यावेळी बोलताना युवा नेते प्रभाकर बाबा पाटील म्हणाले, इथून पुढच्या काळात नेता म्हणून नव्हे तर तुमचा सहकारी म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याची भूमिका माझी असेल। आगामी स्थानिक सदस्य संस्थांच्या निवडणुकींकरता मी उपलब्ध राहणार आहे। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। एक चिंचणी गाव काढला आणि पूर्व भागातल्या जिल्हा परिषदेला जोडला। जिल्हा परिषदेला आपण चांगल्या फरकाने अपक्ष उभा राहिलो। त्याच्या आधी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो। तो प्रचंड मोठा संघर्ष केला आणि शंकरराव चव्हाणांनी प्रधानमंत्र्यापर्यंत त्या तक्रारी करून आपल्याला ते पद दिलं होतं। 2 महिन्याच्या आत या तालुक्यातल्या जनतेसाठी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आणि विकास आघाडीच्या माध्यमातून आपण लढलो। सुनील भाऊ, माझ्या माहितीप्रमाणे 5,000 मताचं जिल्हा परिषद मध्ये अंतर राहिलं। जे 50,000चं होतं ते 5,000वर आलं। 99 साली इलेक्शन केली, 3200 मतावर आलं, म्हणजे 1600 मताचा फरक राहिला। 2004 साली 4400 मताचा फरक राहिला। आताचा फरक का, कशासाठी, कुणी केला, कुणावर आक्षेप आहे? मागाशी आमचे रमेश कोळेकर, त्यांची आई सरपंच आहेत आरेवाडीच्या, दुर्वा देवस्थानाचं गाव आहे, ते सांगितलं आम्ही पुजारी आहे। ज्या कवटेमंकाळ तालुक्यामध्ये धनगरपट्ट्यातली जी गावं आहेत, त्या गावाला जाणाऱ्या टेंबू योजनेचं बानूरगडमध्ये किती वर्ष काम पेंडिंग पडलं होतं? बानूरगडचा बोगदा पास झाला होता। बानूरगडच्या बोगद्याचा पास करून त्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दर देऊन ती कामं करायला लावून पाणी आपण पहिल्यांदा आणलं ते नागाच्या ओढ्यात आणलं, बरोबर आहे का? कधीही सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा आमच्याकडच्या काही बाबी असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, कधीही सांगितलं नाही की मी हे केलं, मी केलं म्हणेल तर त्या दिवशी मला गर्व आला, दर्प आला, अहमपणा आला, तो येता कामा नये। या लोकांनी मला हे बळ दिलंय, त्यांच्यासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे हे समजून घेतलं। प्रमोद आप्पा, तू म्हणालास, एकदा नव्हे 1000 वेळा लोकांनी सांगितलं की आपण केलेल्या कामाची नारळ दुसरे वाढवत आहेत। मी माझं कर्तव्य म्हणतं की हे काम मला लोकांनी खासदार केलं, मला राज्यातले मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, मला मदत करतायत तालुक्याच्या विकासासाठी, ते आपलं कर्तव्य म्हणून केलं। काय नॅशनल हायवेची कामं झाली, ताकारी, टेंबू, म्हैसाळ, 7-7, 8-8 हजार कोटीच्या आपण या सगळ्या भूमिका घेतल्या आणि त्याला मान्यता घेतली, पैसे आणले। राज्यापुढे अडचण होती, केंद्रातनं पैसे आणले, 2091 कोटी पहिल्यांदा म्हैसाळला आणले, जतपर्यंत पाणी नेलं। त्याच्या आधी काही मंडळींनी निश्चित काम केलं, हे नाकारत नाही, पण योजना पूर्णत्वाला नेताना ज्या काय अनुशेषाच्या बाबी होत्या, त्या अडचणीच्या होत्या, त्याला मार्ग काढले। देवेंद्र फडणवीसांनी मला कृष्णा खोऱ्याचंही उपाध्यक्षपद दिलं होतं। दोन्ही गोष्टींचा समन्वय ठेवला,
वरून पैसे आणले आणि या सगळ्या बाबी पूर्ण केल्या, त्याचा अभिमान माझ्या मनामध्ये आहे. आजकालची परिस्थिती आपण पाहतो, कोण कोणावर बोलतोय, काय चाललंय, कुणाचं ताळमेळ नाही काय, ह्या सगळ्या अवस्थेमध्ये माझ्यासारख्या मनाची निश्चितपणाने दुश्मन बोलतो. पण मी तुम्हाला हा शब्द देतो, तुम्ही जे म्हणताय ना, तुम्हाला पक्ष मानून आम्ही काम करतोय, तुम्ही म्हणाल ते धोरण, मी आज तुम्हाला शब्द देतो, कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे, कार्यकर्ता त्या पक्षाचं आपण काम करू, नाहीतर आपली विकास आघाडी आहे. आघाडी कधी आपण काढली, किती वर्षापूर्वी. मगाशी कवडग्याचे एक जाधव इथं बसले होते, बैल कोणी असणारा आपला तासगावचा गावडे कुठं आहे बघा, तो बिचारा बैल कोणी काम करत होता, प्रत्येक मोर्चा राजा आहे. आमच्या कौलग्याचे जाधव कुठे गेले, आजारी माणूस आहे, मुलगा वारला, माने कुठे गेले, आपले मिस्त्री, तुमचा जाधव कुठे गेले. या सगळ्या बाबी आठवणारा आणि त्यांची आठवण ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. मला भय भीती कशाचीही नाही, माझं कुणीही बिघडू शकत नाही. मला खूप परमेश्वरानं तुमच्या पाठीशी जी तुमचं बळ आहे, शक्ती आहे, ती मला दिलेली आहे, मला फिकीर नाही. अहो, जो जगण्या मरण्याला घाबरला नाही, तो पुढाऱ्याला काय घाबरत, ज्याला रस्त्यावर बसलेल्या कोंबड्या उठत नाहीत, त्याला सगळे घाबरत. ती चिंता करू नका, आणि पोराची चिंता अजिबात नाही. त्याचं नशीब घेऊन जो जन्माला आला असेल, त्याला क्लिअर सांगितलंय, लोकांसाठी आयुष्य घालवायचं आहे. मधल्या काळात त्याला एका गोष्टीचा उल्लेख केला, कारखान्याच्या अडचणी होत्या, कर्ज खूप झालं, एवढ्या मोठ्या पदावर काम करत होतो, 1000 कोटीची